आम्ही आणखीन गावखेड्यात जाऊन विनंती करणार की याला समजून सांगा, मंडल कमिशन चॅलेंज होतोय. पण त्यांच्या एवढा ज्ञानी जो आहे ह्या हिंदुस्थानात दुसरं कोणी आहे का? मी ज्ञानी कोण नाही देशाचा, अरे नाही ज्ञानी पण तुला उलट पालत झाला ना तू. आम्ही गावखेड्यात जाऊन सांगणार, भुजबळांना थांबवा, आम्ही मंडल कमिशनला आव्हान करू, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिलाय. जरांगे पाटील यांचे हे बोल ऐकताच छगन भुजबळ यांनी जरांगे पाटील यांचं ज्ञान काढलं. मनोज जरांगे पाटील हे स्वतःला खूप ज्ञानी समजत आहेत. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी मंडल आयोगाला आव्हान द्यावं, असं थेट आव्हानच मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी बोलताना दिलं. आणि त्यांच्या आव्हानावर जरांगे पाटलांनीही भाष्य केलंय. आम्ही गावखेड्यात हिंडणार आहेत, डायरेक्ट करणार नाही. मी पुन्हा तेच सांगतो, या पत्रकार संघात मी सगळं खरं बोलतो, बाहेर खरंच बोलणार आहे. आम्ही आणखीन गावखेड्यात जाऊन विनंती करणार की याला समजून सांगा, मंडल कमिशन चॅलेंज होतोय. आम्हाला नाही कोणाचं वाटोळं करायचं, याला हे आमचे चॅलेंज करायचं बंद कर. 3दा झाले आमचं आरक्षण घालवायचं. काही पडद्याच्या मागून आहेत, काही पडद्याच्या पुढून आहेत. कोण काय करतं आम्हाला काही मिळत लागा नाही. मागा सिद्ध झालं तरी आमचं कोणकडे हार देत कागद मिळत लागत. आम्ही 70 वर्षापासूनच्या नोंदी सापडल्या तरी म्हणते हे मागच्या दारातून आल्यात. मागच्या दारातून कोण येत असतात. मंडळ द्या ना, त्यांनी द्यायलाच पाहिजे आव्हान. काय पण त्यांच्या एवढा ज्ञानी जो आहे ह्या हिंदुस्थानात दुसरं कोणी आहे का? आणि ताकद पण खूप आहे ना. 3 कोटी लोक मराठा ते मुंबईत आणणार होते. ते बघितलं सगळ्यांनी 3 कोटी किती आहे तिकडे त्या वाशीला सुद्धा. म्हणजे ज्याला लाख म्हणजे समजत नाही आणि कोटी म्हणजे समजत नाही, अशी माणसं जे आहे मंडल आयोगाला देशामध्ये विरोध करणार आहे, त्याने ते अवश्य करावं. त्यांची हिंमत असेल ना तर त्यांनी मंडल आयोगाच्या विरुद्ध जे आहे आवाज द्यावा आणि त्याच्या विरुद्ध कारवाई करावी. आणि मंडल आयोगाला जो आहे हा संपवण्याचं काम त्यांनी करून दाखवत, त्याची हिंमत असेल तर. माझं चॅलेंज आव्हान आहे त्यांना. तो काय सर्टिफिकेट देतो मला? मी ज्ञानी कोण नाही देशाचा, अरे नाही ज्ञानी पण तुला उलट पालत झाला ना तू. ज्ञानी असून तो काय उपयोगी? गेले ना सगळे मराठे ओबीसी आरक्षणात. तो असंच म्हणून दुसऱ्याला तू कमजोर समजून कमी समजून तो पुढे गेले लोक. तू तिथंच राहिला, आणखीन गेले का नाही? हे सत्य आहे का नाही? तू म्हणणार याला शिकलेलं नाही, त्याला शिकलेलं नाही, ते काही हुशार नाही, काही ज्ञानी नाही. ते चॅनल जवळ दुसरं बी म्हणला परत तो म्हणे 3 कोटी मराठी कुठे गेले. 64 किलोमीटर कशाला म्हणतात लाई? हे रॉचे शेआडीचे रिपोर्ट आहेत SITचे. 64 किलोमीटर कशाला म्हणतात? पुण्यात आलता का तू? पुण्यात येऊन बघ. तुला म्हणलो मी मुंबई तू पोलावर थांबी वही घेऊन म्हणून. तू थांबला नाही, तुला कसं कळतं 3 कोटी आले का नाही? तू झोपला घरून म्हणतो कुठे गेले त्याचे 3 कोटी. आता तुला माहिती आहे का, आझाद मैदान ते वाशी फुल होतं. सगळे मुंबई, अर्धी मुंबई ठप्प झाली होती. तुला माहिती आहे की? तुला काहीच माहित नाही. उगा आपलं गप्पा आणतो परत म्हणतो त्याला गणित येत नाही. मला तुला गणित येत नाही म्हणून ते थांब म्हणलो. देशात मी हुशार आहे मी म्हणलो नाही कधी, पण माझ्या आरक्षणापुरता आहे. तुला एकट्याला लोळवायपुरता मी निभार आहे. बाकीच्यांना मध्ये होरगडू नको. पाटील, अर्धी मुंबई ठप्प झाली होती, मग तिथे शिस्त दिसली आपण सुरक्षित वापस आलो. हो, काही जणांच्या खूप इच्छा असते. हे जे आता सोशल मीडियाला बोलतात काहीच मिळालं नाही. त्यांना एक तर पैसा आणि पद पाहिजे असते, ते मिळालं नाही. त्यांना जाळपोळ पाहिजे असन, ती पण मिळाली नाही. आम्ही शांततेत गेलो, शांततेत घेऊन आलो. आमचे 2 ते 3% लोक फक्त आझाद मैदानाकडे गेले असते, आझाद मैदान बघण्यासाठी. बाकी सगळे लोक पनवेल पासून वाशीपर्यंत होते. सगळे लोक हे सगळ्या त्यांच्या यंत्रणेला माहीत होतं ही किती मॉप आहे, किती लोक आहेत. त्यामुळे त्यांना असं वाटत होतं की मुंबईत तोडगा काढायचा, इथं काढायचा. आणि आमचं म्हणणं तुम्ही आंतरवलीत बी काढा म्हणणं होतं. आमचं काय, आम्हाला आमच्या विषयात होतं. आम्हाला काय हौस नव्हती मुंबईला जायची. कुठं झालं तरी आमचा काही प्रश्न नव्हता. त्यामुळं मुंबईत आम्ही शांततेत गेलो, शांततेत आलो. काहींच्या इच्छा पूर्ण झाल्या नाहीत. त्याला आमचा नाविलाज आहे आणि आम्ही होऊन बी देणार नाही तुमच्या इच्छा पुऱ्या. गोरगरिबांच्या झाल्या. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.